ज्याप्रमाणे राईट हँड साईडला एक हँडल आहे त्याचप्रमाणे लेफ्ट हँड साईडला पण हँडल आहे. इथे आपण फॉन्ट साईज इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. त्याच्यानंतर जो स्पीड आहे बोलण्याचा AIचा तो आपण इथे कमी किंवा जास्ती करू शकतो. जर एखाद्या मुलाचं अंडरस्टँडिंग थोडं स्लो असेल तर आपण त्याचा स्पीड स्लो करून मुलांना कमी स्पीडला पण शिकवू शकतो. त्याच्यानंतर इथे खाली वर्ड हायलायटिंग आहे. नॉर्मली काय होतं की वर्ड हायलायटिंग हा जो फंक्शन आहे हा 100% ॲक्युरेटली वर्क होत नाही, त्यामुळे आपण त्याला ऑफ ठेवतो. पण तुम्ही त्याला ऑन पण ठेवू शकता. पण बरेच वेळेला असं होतं की हायलायटेड वर्ड आणि बोललं जाणारं वर्ड ह्याच्यामध्ये थोडासा गॅप असतो. त्याच्यामुळे मी प्रिफर कीपिंग इट ऑफ. हे सेव्ह केलं आणि आता तुम्ही पाहिलं तर टेक्स्टची साईज वाढलेली आहे आणि आता आपण स्पीड कमी केलेला आहे. त्याच्यामुळे शिक्षकाचा बोलण्याचा जो स्पीड आहे तो सुद्धा कमी झालेला आहे. Method explanation. This method divides or slices आपण आता the स्पीड entire वाढवूया. economy into small, individual units for intensive and detailed study. स्टॉप करून आपल्याला परत प्ले करावा लागेल तेव्हा तो स्पीड अप्लाय होईल. Let's dive deeper into explaining the most critical and highly conceptual parts of Chapter 1. Introduction to तर अशा प्रकारे हे ध्वनी AI टूल जे आहे AI टीचर टूल हे कोणत्याही मोबाईलवरती अगदी 2Gचं स्टेबल कनेक्शन असेल तरी तुम्ही यूज करू शकता आणि खेड्यापाड्यात असलेला कुठलाही मुलगा ह्याला वापरू शकतो. 10 वर्ष जुन्या फोनवरती सुद्धा चालतं आणि 1 तासभर जर तुम्ही वापरलं तर तुमचे 10 MB सुद्धा डेटा कन्झ्युम होत नाही. त्याच्यानंतर हे पूर्णपणे फ्री आहे आणि तुम्ही हवं तेवढं ह्याला यूज करू शकता. थँक्यू.